अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये महिन्याला 150 थॅलेसेमिया रुग्णांना दिले जाते रक्त। पॉझिटिव्ह रुग्णांचे लाईफ कमी, लाल रक्तपेशी तयार होत नाहीत। अमरावती जिल्ह्यात सामान्य रुग्णालय इरविन येथील डे केअर युनिटमध्ये दर महिन्याला 150 ते 160 थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना आवश्यक रक्ताचा पुरवठा केला जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली। थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांमध्ये लाल रक्तपेशी तयार होत नसल्याने त्यांचे जीवन हे बाहेरील रक्तावरच अवलंबून असून काही रुग्णांना दरमहा रक्त चढवावे लागत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे। त्यामुळे थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांचे लाईफ कमी असून 35 ते 40 वर्षापर्यंतच हे रुग्ण जिवंत राहू शकतात। त्यामुळे या आजाराविषयी समाजामध्ये जनजागृती करणं काळाची गरज आहे। जगभरात 8 मे हा जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून साजरा केला जातो। थॅलेसेमिया हा आजार अनुवांशिक असून आई वडील दोघेही या आजाराचे वाहक असतील तर त्यांच्या पोटी जन्माला येणारे बाळ हे थॅलेसेमियाग्रस्त असण्याची दाट शक्यता असते। आपल्या शरीरातील लाल रक्तपेशीत हिमोग्लोबिन नावाचं लाल रंगाचं प्रोटीन असतं। हिमोग्लोबिन प्रोटीनमध्ये अल्फा आणि बीटा चेन असतात। तसेच सर्वसाधारणपणे थॅलेसेमिया आजारात मुख्यत्वे बीटा चेन अत्यल्प प्रमाणात किंवा कधीकधी बीटा चेन नसते, त्यामुळे नॉर्मल हिमोग्लोबिन तयार होत नाही। यामुळे लाल रक्तपेशी या बोन मॅरोमध्येच नष्ट होतात। त्यामुळे स्वतःचं रक्त तयार न झाल्यानं रुग्णाला वारंवार बाहेरील रक्त घ्यावं लागतं। जिल्हा सामान्य रुग्णालय येथील हिमॅटॉलॉजी विभागानं आतापर्यंत 450 थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची नोंद केली असून दर महिन्याला किमान 150 रुग्णांना रक्त द्यावं लागत आहे। थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक आजार आहे। हा जन्मापासून मुला किंवा मुलींना होत असतो। यामध्ये भेदभाव नसतो, कोणालाही होतो। तर या आजारामध्ये मुलांचं स्वतःचं रक्त तयार होत नाही, त्यामुळे त्याला सतत रक्तसंक्रमण किंवा रक्त देऊन जगवावं लागतं। प्रत्येक वेळेला रक्त दिल्यामुळे त्याच्या शरीरात बाहेर दुसऱ्या व्यक्तीच्या रक्तामुळे शरीरामध्ये लोहाचे प्रमाण वाढते आणि हे लोहाचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण औषधोपचार करत असतो। आज 8 मे आहे, जागतिक थॅलेसेमिया दिवस आहे। आज हेमॅटॉलॉजी डे केअर सेंटर जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे आजपर्यंत 459 थॅलेसेमिया मेजरचे रुग्ण नोंदवले गेले आहे। हे सेंटर फेब्रुवारी 2013 पासून कार्यान्वित झाले आहे। त्या दिवसापासून आजपर्यंत 459 थॅलेसेमियाचे रुग्ण निदान होऊन त्यांचे उपचार आमच्या सेंटरतर्फे सुरू आहे। त्यापैकी सरासरी 150 ते 160 रुग्णांना दर महिन्याला रक्त या सेंटरमार्फत लावण्यात येते आणि जे लोहाचं प्रमाण वाढलेलं असतं ते प्रमाण कमी करण्याकरता आपण त्यांना औषधोपचार देत असतो। या रुग्णांना रक्तपेढीतर्फे रक्त मोफत मिळते। आपल्या अमरावती शहरामध्ये खाजगी रक्तपेढ्या 2 आहेत, त्यांच्याशी पण आम्ही प्रत्यक्ष भेटून या रुग्णांना मोफत रक्तपुरवठा कसा होईल हे पाहतो। त्यानुसार त्यांना मोफत रक्तपुरवठा होतो। जे औषधी आहे लोह कमी करण्याच्या त्या अत्यंत महागड्या असतात, त्या पण आपण रुग्णांना मोफतमध्ये दर महिन्याचा औषधाचा डोस देत असतो। संपला की पुन्हा त्यांना मध्यंतरी रक्त लावताना जेव्हा येतात त्यांना औषधे देतो। आता हा थॅलेसेमिक अनुवंशिक रोग आहे। तर थॅलेसेमियामध्ये 2 प्रकार आहेत, एक थॅलेसेमिया वाहक आणि दुसरे थॅलेसेमिया आजारी ग्रस्त। त्यामध्ये मग थॅलेसेमिया आजाराचे 3 प्रकार आहेत, मायनर, इंटरमिडिएट आणि मेजर। तर मेजर आणि इंटरमिडिएट यांना रक्त संक्रमणाची गरज असते, पण जो वाहक असतो तो तुम्हासारखा नॉर्मल व्यक्ती असतो, त्याला स्वतःला माहिती नसते की आपण थॅलेसेमियाचे वाहक आहोत। अशा 2 वाहकांचा विवाह झाला तर त्यांच्या अपत्यांना थॅलेसेमिया मेजर होण्याची शक्यता असते आणि एकदा हे मूल थॅलेसेमिया आजारासह जन्म घेतला तर त्या मुलाला आयुष्यभर त्रास होत असतो। रक्त दिलं तर त्याचा जीव वाचतो, ज्या दिवशी रक्त देणं बंद करतील तेव्हा त्याचा मृत्यू होण्याची शक्यता खूप असते। या आजाराचं संपूर्ण दुरुस्ती करण्याकरता किंवा क्युअर्ड करण्याकरता बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही प्रक्रिया केली जाते, पण ही अत्यंत किचकट आणि खर्चिक प्रक्रिया आहे आणि सध्या तरी अमरावती विभागामध्ये कुठेही बोन मॅरो ट्रान्सप्लांट होत नाही आहे। अमरावती आणि महाराष्ट्रामध्ये शासकीय रुग्णालयात अजूनही बोन मॅरो ट्रान्सप्लांटची व्यवस्था नाही आहे, त्यामुळे खाजगी रुग्णालयात
बोन मॅरो ट्रान्सप्लांटची व्यवस्था असते, पण ती अत्यंत किचकट आणि खर्चिक आहे. त्यामध्ये सक्सेस रेट हा देखील थोडा बहुत प्रमाणात कमी असतो. बोन मॅरो ट्रान्सप्लांट फेल झालं तर मृत्यू देखील होतो. यशस्वी जर झालं तर तो बालक थॅलेसिमिया मुक्त होतो. वयाचे सध्या जे रक्तसंक्रमण चालू आहे, लोहयुक्त गोळ्या आपण जे देतो आहे, यामुळे रुग्ण वयाच्या 30 वर्षापर्यंत सहज जगू शकतो. पण 30-35 सध्या आणखी जे काही उपचार उपलब्ध आहे त्यामुळे 30-35 वय अपेक्षा राहू शकते, पण त्यापेक्षा सध्या तरी नाही. घेऊ शकतो. जर पती आणि पत्नी दोघंही थॅलेसिमियाचे वाहक आहेत, मी आधीच सांगितल्याप्रमाणे वाहक हे माहीत पडत नाही, त्यांना देखील माहीत नसतं की आपण वाहक आहोत. अशांचे विवाह झाले तर त्यांना होणारं अपत्य हे थॅलेसिमियाग्रस्त आहे किंवा नाही याची चाचणी गर्भावस्थेमध्ये 3 महिन्याची गर्भावस्था जेव्हा होते त्यावेळेला बाळाच्या गर्भजलाची तपासणी करून त्याला थॅलेसिमिया नाही आहे की आहे याची माहिती कळते. जर थॅलेसिमिया असेल तसं आईवडिलांना कळवण्यात येते. पुढे ते आपला निर्णय घेऊ शकतात आणि थॅलेसिमिया जर नसेल तर ते त्यानुसार पुढे निर्णय घेऊन त्यांना होणारं जे अपत्य आहे ते थॅलेसिमियाग्रस्त राहणार नाही. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.